नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 पाहू. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड घेतला आहे. आता आपल्याला क्वेश्चन थर्ड बघायचा. अतिशय सोपा आहे. या ठिकाणी दिला आहे u इज इक्वल टू काय दिला आहे 1 2 3 7 8 9 10 11 12. हा काय युनिव्हर्सल सेट आहे. तसेच पी मध्ये काय दिलेलं आहे की नाही 1 3 7 10 दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की देन फर्स्ट काय दिलं आहे की शो द सेट्स ऑफ यू दाखवायचं आपल्याला. त्याच्यानंतर पी दाखवायचा आहे अँड पी डॅश दाखवायचा आहे. तर कशा थ्रू वेन डायग्राम. आणि त्याच पद्धतीने काय आहे की व्हेरीफाय पी डॅश चा पी डॅश इज इक्वल टू पी हे आपल्याला दाखवायचं आहे. त्याची सोपं आहे. मग काय करणार बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं की आपल्याला युनिव्हर्सल यू दाखवायचा आहे. मग यू साठी आपण काय करणार या ठिकाणी सोल्युशन आपण लिहून घेतलं की यू साठी आपल्याला यू इज इक्वल टू ह्या ठिकाणी आपण अगोदर हा फर्स्ट आहे. फर्स्ट यू इज इक्वल टू काय आहे 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 या पद्धतीने आपण हे सुरुवातीला दाखवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला पी सांगितलं आहे. आता आपल्याला पी दाखवायचं आहे. मग पी आपला काय या ठिकाणी पी आहे या ठिकाणी पी इज इक्वल टू आहे 1 3 7 10 हा पी दिलेला आहे. हा काय दिला आहे पी दिलेला आहे. आता पी डॅश दिलेला आहे. आता पी डॅश कसं काढणार आपल्याला पी डॅश जेव्हा काढायचा असतो तेव्हा पी डॅश म्हणजे जे इलेमेंट पी मध्ये जे इलेमेंट्स आहे त्याच्या व्यतिरिक्त जे इलेमेंट्स असतात ते काय असतात पी डॅश. बघू आपण कशा पद्धतीने पी डॅश याला आपण फर्स्ट घेऊन देऊ. आता बघा पी डॅश कशा पद्धतीने करू पी डॅश. आता या ठिकाणी बघा की जे इलेमेंट्स पी मध्ये आहेत ते सोडून इतर इलेमेंट्स म्हणजे या ठिकाणी बघा 1 आहे 2 ने या ठिकाणी आपण 2 लिहिणार. 3 आहे 7 आहे या ठिकाणी 8 लिहिणार. 9 लिहिणार. 10 आहे 11 आणि 12. आता बघा हे काय आहेत की हे पी डॅश आहे. पी डॅश काय आला 2 8 9 11 आणि 12. बघा कशा पद्धतीने की जे एलिमेंट्स पी मध्ये आहेत आणि किंवा पी आता जे पी मध्ये आहेत ते तर आहेत ते काय पी आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त की जे एलिमेंट पी मध्ये नाही परंतु युनिव्हर्सल मध्ये यू मध्ये आहेत ते आपल्याला पी डॅश मध्ये लिहावं लागतं. या पद्धतीने आपण हे लिहून घेतलं. तर आपण काय करू आता या ठिकाणी एक रेक्टँगल घेतला. हा याला आपण यू आणि आपल्याला माहिती की जे वेन डायग्राम काढतो आणि या वेन डायग्राम मध्ये जेव्हा आपल्याला युनिव्हर्सल सेट दाखवायचा त्या युनिव्हर्सल सेट आपण यू ने दाखवतो आणि रेक्टँगल या ठिकाणी काय रिप्रेझेंट रेक्टँगलने करतो या पद्धतीने. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता तर आपल्याला पी दाखवायचा. हा आपला आहे पी मध्ये कुठले एलिमेंट्स आहे 1 3 आहे 7 आणि 10. आणि पी डॅश मध्ये कुठले येतील पी डॅश मध्ये 2 8 9 11 आणि 12. म्हणजेच काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा की आता युनिव्हर्सल सेटमध्ये कोणकोणते युनिव्हर्सल सेट म्हणजे काय जे पी आणि हे पी डॅश इथं आपण एका साईडला इथं पी डॅश लिहून देऊ किंवा पी कॉम्प्लिमेंट पण म्हणतो याला. तर हा काय पी डॅश आणि हा काय पी आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा
मग युनिव्हर्सलमध्ये कुठले हे पी पण येतो आणि पी डॅश पण येतो. बघा कशा पद्धतीने 1 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 या पद्धतीने आपण ही डायग्राम काढू शकतो. तसेच आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला सेकंड जो आहे ते सेकंड पाहायचं. या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर सेकंडमध्ये दिलं आहे की पी डॅश. व्हेरीफाय काय करायचं आहे, पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी. आता कशा पद्धतीने हे दाखवता येईल. सुरुवातीला आपल्याला काय करायचं की पी डॅश, आता पी डॅश आहे तर मग पी डॅश सुरुवातीला लिहून घेऊ की पी डॅश आपल्याला काय मिळालं आहे 2 8 9 11 आणि 12 हा काय आपल्याला मिळालेला आहे पी डॅश मिळाला आहे. आता व्हेरीफाय करायचं आहे पी डॅश तर डॅश आपल्याला काय व्हेरीफाय, मग कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. आता अतिशय सोपं आहे. पी डॅश चा डॅश या ठिकाणी काय मिळणार आहे 1 3 7 10. आता तुम्ही सांगा की सर 1 3 7 1 3 7 10 तर या ठिकाणी पी आहे, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला काय की पी डॅशचा डॅश हे समजून घेणं गरजेचं आहे की जे पी मध्ये आहेत, काय जे युनिव्हर्सल सेट म्हणजे या ठिकाणी युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण या ठिकाणी काय पी डॅशमध्ये नाही. मग पी डॅशमध्ये नाहीत म्हणजेच काय या ठिकाणी येते पी मध्ये आहेत. ह्या पूर्ण युनिव्हर्सल जे सेट आहे यू आहे या यू मध्ये आहेत ते, परंतु तो पी डॅशमध्ये नाही आहे म्हणजेच काय तो पी मध्ये आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी पी डॅशचा डॅश आपल्याला काय मिळाला 1 3 म्हणजे जे पी मध्ये असतात तेच पी डॅशच्या डॅशमध्ये असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच 1 3 7 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे कुठून मिळालं, आपण या ठिकाणी लिहून घेऊ फ्रॉम 1 इथून 1 मध्ये हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं की पी आणि पी डॅशचा डॅश काय इक्वल आहे हे आपण व्हेरीफाय करू. म्हणजे या ठिकाणी पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे ए इज इक्वल टू काय दिला आहे, ए सेटमध्ये 1 3 2 7 दिला आहे. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. मग ए जो सेट आहे याचे 3 सबसेट आपल्याला तयार करायचे आहे. मग 3 तयार करताना आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. जसं की या ठिकाणी आपण घेऊ शकतो, आता समजून घ्या एचे सेट तयार करायचे. बी इज इक्वल टू या ठिकाणी 2 घेतला. त्याच्यानंतर आपण सी घेऊ, सी इज इक्वल टू 1 7 1 आणि या ठिकाणी काय घेतला 7 घेतला. तर बघा या ठिकाणी आणखी एक आपण डी मध्ये आपण एक 1 2 3 असे आपल्याला जे योग्य वाटेल असे आपण 3 सेट याच्यापासून आपण तयार करू शकतो. 3 पेक्षा जास्त आपण या ठिकाणी सेट तयार करू शकतो आपण. म्हणजेच काय बी हा कोणाचा सबसेट, बी सबसेट ए म्हणजे बी हा एचा घटक आहे. सी सबसेट काय ए म्हणजे सी हा कशाचा घटक आहे एचा, कारण की ए मध्ये सी मध्ये जे इलेमेंट्स आहेत 1 आणि 7 हे ए मध्ये पण आहेत. डी मधील जी इलेमेंट्स आहे 1 2 3 हे 1 2 3 इलेमेंट्स 1 2 3 हे कशामध्ये ए मध्ये आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण एचे काय हे 3 सबसेट आपल्याला 3 सांगितलं म्हणून हे 3 सबसेट आपल्याला या पद्धतीने आपण घेतले. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे घेऊ शकता. एक स्क्रीनशॉट. आता आपल्याला पुढचा जो क्वेश्चन दिला आहे या ठिकाणी राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. पहिल्यामध्ये काय दिलं आहे पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पुण्यात राहणारे जे काय दिलेलं आहे पी दिलेलं आहे. आणि एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय एम आहे. आणि आय इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. इंदोरचे रेसिडेंट्स जे आहेत ते काय आय आहेत या ठिकाणी.
आणि बी इज अ सेट, बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. आणि भारतीय जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय घेतला, इंडियन जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे, बी दिलेलं आहे. तसेच एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय घेतला आहे, एच घेतला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रिलेशन बिटवीन बघायचं आहे की कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. बघा आता पी जो आहे, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. आता पी जो दिला आहे, पी कशामध्ये आहे, पी हा काय इंडियामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपण घेणार पी सबसेट बी, पी सबसेट बी. तसेच पी आणखी महाराष्ट्रात पण महाराष्ट्र, म्हणून या ठिकाणी आपण काय पुढे घेणार की पी सबसेट बी. महाराष्ट्रासाठी काय घेतलेलं आहे आपण, एच. म्हणजे काय, महाराष्ट्रामधील या ठिकाणी एक पुणे का एक जिल्हा आहे. म्हणजेच काय की महाराष्ट्रात, म्हणजे पी हा सबसेट आहे कशाचा, महाराष्ट्राचा. तसेच पी आणखी हा काय भारताचा, पण पी सबसेट बी म्हणजेच काय इंडिया, म्हणजेच काय भारताचा पण त्या ठिकाणी सबसेट आहे. तसेच आणखी आपण या ठिकाणी घेऊ शकतो की एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश, आता मध्य प्रदेश कशामध्ये, मध्य प्रदेश भारतामध्ये आहे, म्हणजेच काय इंडियामध्ये आहे. इंडियासाठी आपण काय घेतला, बी घेतलेला आहे. मग या ठिकाणी आपण काय घेणार, बी सबसेट एम सबसेट बी या पद्धतीने. तसेच आपण या ठिकाणी घेणार की आय इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. म्हणजे काय आय आहे, आय कुठं आहे, इंडियामध्ये. म्हणजेच काय, इंदोर कुठं आहे, इंडियामध्ये. मग या ठिकाणी आपण काय घेणार, आय सबसेट बी, आय सबसेट बी. तसेच आणखी इंदोर कुठं आहे, इंदोर आहे मध्य प्रदेशमध्ये. कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. मग या ठिकाणी काय घेणार, आय सबसेट मध्य प्रदेशसाठी आपण काय घेतला आहे, एम या पद्धतीने. आणि एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी काय, एच. मग महाराष्ट्र कुठं आहे, महाराष्ट्र आहे इंडियामध्ये. म्हणजे एच सबसेट बी, एच सबसेट बी. या पद्धतीने आपण हे रिलेशन दाखवू शकतो. म्हणजेच काय महत्त्वपूर्ण समजून घेण्याची गोष्ट एक आहे की घटक इलेमेंट्स, म्हणजे की या ठिकाणी पुणे कुठं आहे, पुणे हे इंडियामध्ये आहे. तसेच पुणे हे महाराष्ट्रात आहे. म्हणजे पुणे काय सबसेट कशाचा आहे, महाराष्ट्राचा. पुणे सबसेट कशाचा आहे, इंडियाचा आहे. या ठिकाणी एम जो आहे, एम घेतला आपण मध्य प्रदेश. मध्य प्रदेश कशाचा घटक आहे, म्हणजे काय इंडियाचा आहे. म्हणजे एम सबसेट बी. तसेच इंदोर कशाचा सबसेट आहे, इंडियाचा. म्हणजे इंदोर काय एक कशाचा घटक आहे, इंडियाचा आहे. म्हणजे काय आय सबसेट बी. तसेच काय आय सबसेट एम. आय आणखी हा इंदोर कशामध्ये, आणखी मध्य प्रदेशमध्ये आहे. मग आय सबसेट एम. तसेच एच सबसेट बी. तसेच या ठिकाणी एच महाराष्ट्र कशामध्ये आहे, या ठिकाणी महाराष्ट्र आहे इंडियामध्ये. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. तसेच पुढे दिलं आहे विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबाव सेट्स. या सर्व जे सेट्स या ठिकाणी आहेत हे आपण जे घेतले, यांचा युनिव्हर्सल सेट कुठला आहे, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, तुम्ही सांगितले सर इंडियासाठी काय घेतलं आपण, बी. काय की या ठिकाणी महाराष्ट्र, या ठिकाणी महाराष्ट्र कशामध्ये, इंडियामध्ये आहे. इंदोर कशामध्ये, इंडियामध्ये आहे. मध्य प्रदेश कशामध्ये, इंडियामध्ये आहे. या पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. म्हणजे यांचा सर्वात जो आहे, मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, सेट
set B is the universal sets for all the above सेट्स. या पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं, लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो पुढचा क्वेश्चन दिला आहे, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. आता या ठिकाणी सुरुवातीला काय दिलं की ए इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. आता 5 चे मल्टिपल्स आपल्याला माहिती आहे की 5 चे मल्टिपल्स तुम्ही लिहिणार की या ठिकाणी लिहिणार 5, 10, 15, 20 आणि पुढे या पद्धतीने पुढे मग 25, 30 सो ऑन. आता या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आणि तसंच या ठिकाणी आपल्याला दिलं आहे बी इज इक्वल टू काय सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. आता 7 चे मल्टिपल्स आपण या ठिकाणी लिहिणार की 7, 14, 21 आणखी या पद्धतीने पुढे आपण घेऊ शकतो. तर हे काय झाले 7 चे मल्टिपल. तसेच दिलं आहे सेट ऑफ मल्टिपल्स सी इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. आता 12 चे घेणार आपण 12, 24, 36 आणि आणखी पुढे या पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. मग या ठिकाणी हे मल्टिपल्स घेतल्यानंतर आता हे नॅचरल नंबर पण आहेत, हे होल नंबर पण आहेत आणि हे इंटिजर्स पण आहेत. आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स. नॅचरल नंबरमध्ये 1 पासून सुरुवात होते आणि होल नंबरची सुरुवात 0 पासून होते आणि इंटिजर्स हे 0 पासून म्हणजे एक पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात. म्हणजे हे नंबर जे दिसतात हे काय आहेत. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की ए सबसेट काय लिहिणार आपण ए सबसेट एन. एन म्हणजे काय नॅचरल नंबर. तसेच बी सबसेट एन. बी म्हणजेच काय या ठिकाणी एन म्हणजे काय नॅचरल नंबर आणि सी सबसेट काय एन. म्हणजे हे सर्व काय आहेत हे नैसर्गिक संच नॅचरल जे नंबर आहेत हे नॅचरल नंबरचे काय हे सबसेट या ठिकाणी ए बी आणि सी. एन म्हणजे काय नॅचरल नंबर. तसंच आपण होल नंबरचं पण लिहू शकतो या ठिकाणी ए सबसेट डब्ल्यू. होल नंबरसाठी काय डब्ल्यू घेतो. बी सबसेट डब्ल्यू. सी सबसेट डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय होल नंबर हे आपल्याला माहिती आहे. होल नंबरची सुरुवात 0 पासून होते. तसेच या ठिकाणी ए सबसेट आय. बी सबसेट आय. सी सबसेट आय. आय म्हणजे काय इंटिजर्स. आपल्याला माहिती इंटिजर पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह असतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. एन म्हणजे काय नॅचरल नंबर, डब्ल्यू म्हणजे काय होल नंबर आणि आय म्हणजे काय इंटिजर्स हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढचं दिलं आहे पी इज इक्वल टू काय सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. याच्यासारखंच आहे 4 चे मल्टिपल्स. मग आपण या ठिकाणी लिहिणार 4 चे मल्टिपल्स लिहिणार या ठिकाणी 4, 16, 4, 8, 12, 16 या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. तसंच हे घेतल्यानंतर आता पुढचं दिलं आहे की पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4 घेतले गेले. आता आपल्याला पुढे घ्यायचं की टी इज इक्वल टू काय सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. इव्हन स्क्वेअर नंबर म्हटलं. आता इव्हन स्क्वेअर नंबर 2 आहे. मग या ठिकाणी आपण इव्हन स्क्वेअर नंबर लिहिताना आपण या ठिकाणी काय लिहू 2 आहे. 2 चा स्क्वेअर काय आहे 4 आहे. इव्हन 3 इव्हन नंबर 4 नंतर 2 नंतर 4, 4 चा स्क्वेअर रूट काय 16 आहे. आणि नंतर इव्हन आपल्याला सांगितलं आहे मग 6 आहे. इव्हन नंबर 6 चा स्क्वेअर काय 36 आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर 8 इव्हन नंबर 8 चा स्क्वेअर काय आहे 64 आहे. आणि
10 इव्हन नंबर सांगितलेला आहे आपल्याला, मग 10चा स्क्वेअर काय 100. बघ काय इव्हन स्क्वेअर नंबर ह्या पद्धतीने आपण लिहून घेणं गरजेचं आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं की बेसिक गोष्ट, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, स्क्वेअर नंबर, इव्हन या ठिकाणी कसं विचारलं इव्हन नंबर काय इव्हन स्क्वेअर, इव्हन म्हटलंय मग इव्हन म्हणजेच काय या ठिकाणी 2 4 6 8 जे काय इव्हन म्हणजे ज्याला 2 ने डिवाइड होतात ह्या पद्धतीने हे आपण 4 16 36 64 आणि काय त्या ठिकाणी 100 आणि आणखी आपण पुढेही हे घेऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी पुढे आपण घेऊ शकतो. म्हणजे आता हे आता बघायचं आपल्याला. मग पी जो आहे पी या ठिकाणी काय सबसेट कशाचा आहे नॅचरल नंबरचा आहे. टी हा सबसेट कशाचा आहे आपण नॅचरल नंबरचा आहे. त्याच्यानंतर काय पॉझिटिव्ह दिसतात या ठिकाणी आपल्याला. त्याच्यानंतर पी हा सबसेट कशाचा आहे होल नंबर डब्ल्यूचा. पी या ठिकाणी टी हा सबसेट कशाचा आहे टी हा सबसेट आहे होल नंबरचा. तसंच या ठिकाणी आपण लिहू शकतो की पी हा सबसेट कशाचा आहे आयचा म्हणजे काय इंटिजरचा. टी हा सबसेट कशाचा आहे या ठिकाणी इंटिजरच्या आयचा. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो या पद्धतीने की आपल्याला माहिती आहे की एन म्हणजे नॅचरल नंबर आणि डब्ल्यू म्हणजे काय होल नंबर आणि आय म्हणजे काय या ठिकाणी इंटिजर्स. अतिशय सोपा प्रश्न होता. टेक अ स्क्रीनशॉट. आता या ठिकाणी आपल्याला जो शेवटचा क्वेश्चन पाहायचा अतिशय सोपा आहे. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास फ्रॉम अ युनिव्हर्सल सेट let set A be the students who secure 50% or more marks in maths. Write the complement of set A. आता बघा की या ठिकाणी आपण U काय घेणार U इज इक्वल टू या ठिकाणी U घेणार आपण ऑल द स्टुडंट्स. U काय घेणार ऑल द स्टुडंट्स स्टुडंट्स. यू काय घेतला आपण ऑल द स्टुडंट्स. आता आपल्याला घ्यायचं आहे ऑल द स्टुडंट ऑफ अ क्लास या पद्धतीने आपण यू घेतला की वर्गातील सर्व जे मुलं आहेत ते काय युनिव्हर्सल सेटमध्ये येते यू मध्ये येते. आणि आता ए जो घ्यायचा आहे ए इज इक्वल टू स्टुडंट. आता या ठिकाणी काय घेणार आपण ए जो आहे ए घ्यायला लावलेला आहे आपल्याला. काय म्हटलंय की सेट ए बी द स्टुडंट्स हू सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ. की काय मग आपण या ठिकाणी लिहू ए इज इक्वल टू स्टुडंट्स हू सिक्युअर 50% किती आहे या ठिकाणी 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स या पद्धतीने आपण हे घेणार. तसेच आता ए कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. मग ए कॉम्प्लिमेंटमध्ये हे तर येऊन गेले की ज्यांना 50च्या पुढे मार्क्स आहे मग लेस मार्क्स 50 त्या ठिकाणी काय 50% काय आहे की ज्यांना मॅथमध्ये जास्त मार्क्स आहेत. तर आता काय येतील उर्वरित कोणते राहतील ज्यांना 50पेक्षा कमी राहतील. मग या ठिकाणी आपण काय घेणार ए कॉम्प्लिमेंट. मग काय घेणार इज इक्वल टू या ठिकाणी लिहिणार स्टुडंट्स who secured या ठिकाणी ना secured less than 50% marks in math.
या पद्धतीने आपण हे लिहिणार. अतिशय सोपं होतं की यामध्ये आपल्याला काय म्हटलं की एक युनिव्हर्सल सेट जे की ऑल द स्टुडंट ऑफ क्लासमधील सर्व विद्यार्थी, आणि की आपल्याला ए दिले होतं की ए काय म्हटलं होतं की ए बी स्टुडंट्स ऑफ सिक्युअर्ड 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स. या पद्धतीने आपल्याला दिलं होतं. मग आपण हे लिहून घेतलं आणि मग ए कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायला लावलं. तर मग ए कॉम्प्लिमेंट कसं काढणार की जे 50च्या वरती आहे, 50% वरती मोर म्हटलेलं आहे. मग ए कॉम्प्लिमेंट काय येणार होता की लेस येणार, लेस दॅन 50 मार्क्स. या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं होतं. तर ह्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडून घेतलं. अतिशय सोपं होतं. टेक अ स्क्रीनशॉट. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.